निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप राजीनामा देताना केला गेलाय। नगरपालिका अध्यक्षपदाची उमेदवारी शरद पवारांचे राष्ट्रवादीतील व्यक्तीला देताना विश्वासात घेतलं गेलं नाही, त्यामुळे अनेक वर्षापासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान आहे आणि म्हणून राजीनामा दिलाय असं याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय। सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आले, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। नगराध्यक्षपदाची उमेदवारी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला थेट दिली गेली, आम्हाला विश्वासातच घेतलं नाही असं म्हणत काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलेला आहे। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप केलेला आहे। राजीनाम्याचं पत्र आणि त्याखाली असणाऱ्या या सगळ्यांच्या सह्या, आपण हा फोटो सुद्धा त्या सगळ्यांचा बघतोय। नागपूरमध्ये अगदी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय। आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, नक्कीच रिद्धी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जशा निवडणुका जाहीर झाल्या आणि कार्यक्रम सुरू झालेले आहेत निवडणुकांचे, त्यावरून आता कुठे तिकीट मिळाली किंवा तिकीट मिळाली नाही आणि अंतर्गत वाद जो आहे, खास करून नागपूर ग्रामीण काँग्रेसमधला जो आहे तो वाद उफाळून येऊन राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने सुनील केदार जे माजी मंत्री आहेत आणि ग्रामीण काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत, त्यांच्यावर गटबाजीचे आरोप करण्यात येऊन राहिलेले आहेत आणि अनेकदा तिकीट वाटप करताना आम्हाला विश्वासात घेण्यात येत नाहीये किंवा जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे किंवा दुसऱ्या गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी देण्यात असल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे आता काँग्रेसला नागपुरात गळती लागल्याचं दिसून येते। त्याच अनुषंगाने वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुमारे 40हून अधिक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवलेला आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की वाडी नगर परिषद असेल किंवा बुटीबोरी नगर परिषद असेल, यामध्ये देखील कार्यकर्त्यांची नाराजी दिसून आलेली होती। बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीत तर काँग्रेसला आपला पंजा चिन्हावर उमेदवारही देता आलेला नाहीये, त्यातही एबी फॉर्म हा मिळाला नसल्याने त्यात पंजा चिन्ह राहणार नाहीये, त्यामुळे दुसऱ्या एका उमेदवाराला काँग्रेसने समर्थन दिलं आहे। तर मौद्यामध्ये देखील जे आहे ते गटबाजीला कंटाळून जे आहे ते स्थानिक जे नेते होते त्यांनी पक्षांतर केलेलं आहे। काही अजून रामटेकमध्ये आहे, पारशिवनी तालुक्यातही काही काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनीही पक्षांतर केल्याचं दिसून येतं, त्यामुळे काँग्रेसला आता एकूणच गळती लागली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी जितेंद्र।